तर हाय पब्लिक, हा आपला वेगाचा हेल्मेट आहे आणि याच्यामध्ये हा जो माईक मी आता इथे लावलाय तोच हेल्मेट मध्ये कसं सेटअप करू शकतो आपण तो तुम्हाला दाखवतो. आणि हे जे माझं हेल्मेट आपलं माईकचा जो पंच आहे तो हेल्मेट मध्ये मी इथे टाकलेला आहे, इथे ऍडजस्टमेंट आहे. आणि त्याची केबल ही जी पॅडिंग आहे तुम्हाला खोलून दाखवतो मी पुढे. ओके, ही जे केबल आहे सर्व, हा पाहू शकता तुम्ही इथे केबल टाकलेली आहे आणि त्याचं एक कनेक्शन बघा इथून घेऊन ही जी पॅडिंग आहे ही समोरची हिच्यामधून घेऊन इथे घेतलेला आहे जो माईकचा सेटअप आहे तो. आणि त्याची केबल जी पिन आहे 3.5 ची ती मी ह्या पॅडिंग मधून हे दाखवतो तुम्हाला. ह्या पॅडिंगच्या आतमध्ये पहिलं तर तुम्ही हे पहा, ही वायरिंग नीट तुम्ही सेटअप करा जेणेकरून फोल्ड न होऊन ना ती कोणत्या प्रकारे डॅमेज होईल असे ह्याची काळजी घ्या जरा. आणि हे सोडलं तर आपले ती जी केबल आहे ती तुम्हाला दाखवतो कुठे अटॅच आहे. ही केबल तुम्ही पाहू शकता 3.5 mm ची, ती मी ह्या पॅडिंगच्या खालून घेतलेली आहे. आणि हे कनेक्शन इथून पुढे अ, इथून पुढे घेतलेलं आहे माईक साठी जेणेकरून कॅमेरा आपला इथे राहतो आणि इथेच कनेक्ट होतं ते. आणि ते तुम्हाला दाखवतो मी यानंतर. आणि तरी सुद्धा तुम्हाला प्रॉपर होणार नसेल, ऍडजस्ट करता येत नसेल तर ही पूर्ण पॅडिंग तुम्ही काढा शक्यतो, त्यामुळे तुम्हाला आयडिया भेटेल कोणता माईक कुठून तुम्हाला कनेक्शन घ्यायचं ते. आणि हे सध्या मी पॅडिंग लावून घेतो. या व्हिडिओमध्ये एवढंच सांगायचं होतं की एक दोन कमेंट्स आले होता मला की तुमचा सेटअप कसा आहे, माईक कुठून ऍडजस्ट करून घेतलेला आहे, तो मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत आहे. आणि या प्रकारे तुम्ही सेटअप करा. तर चला बाय, भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाकी काय असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा, कोणाला नक्की समजलं नसेल तर मला पुन्हा कमेंट्स करा. मी पूर्ण हेल्मेटची पॅडिंग पूर्ण रिम्यूव्ह करून तुम्हाला बाकीची इन्फॉर्मेशन देईल. तर चला बाय पब्लिक, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.